प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतून असावं। आता RSSने या संदर्भात स्पष्ट भूमिका घेतली। हिंदी सक्तीवादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने हे विधान केलंय। भारताच्या सगळ्या भाषा राष्ट्रीय भाषा आहेत असं संघ मानतो, असं सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। आपल्या राज्यात स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावं असंही सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। त्यामुळे हिंदी सक्तीवरून त्रिभाषा या मुद्द्यावरून ज्या प्रकारचा वाद मागच्या काही महिन्यांपासून रंगलेला आहे त्या संदर्भात आता RSSनं महत्त्वाची त्या संदर्भात भूमिका स्पष्ट केली। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्यासोबत जोडले। शिवाजी, आपण पाहतोय की ज्या प्रकारचा वाद या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून मागच्या काही दिवसांपासून सुरू आहे त्या संदर्भात आता RSSने स्पष्ट भूमिका घेतली। प्राथमिक शिक्षण हे मातृभाषेतूनच असावं, या संदर्भातली काय अधिकची माहिती आहे? खऱ्या अर्थानं ही चपराक आहे की ज्या लहान मुलांच्या वयामध्ये मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याचं वय, समजून घेण्याचं वय असतं, त्याच काळामध्ये त्यांना 3 भाषा शिकण्याच्या जे सल्ले देत होते त्यांच्यासाठी। शिवाजी, मी आपल्याला काही क्षणासाठी थांबवतोय। सुनील आंबेकर नेमकं काय म्हणाले ते एकदा ऐकूयात। पहले से ये भूमिका है कि भारत की सभी भाषा राष्ट्रीय भाषा है और अपने अपने जगहों पर लोग अपनी अपनी भाषा में और बातें करते हैं। प्राथमिक शिक्षा उसी में लेना चाहिए, ये आग्रह भी सबका लगा हुआ है। तो मुझे लगता है ये बात तो पहले से स्थापित है। तर आपल्या राज्यात स्थानिक भाषेत शिक्षण घ्यावं असं सुनील आंबेकर यांनी म्हटलंय। मी पुन्हा एकदा आपले प्रतिनिधी शिवाजी काळेकडे जाणार। शिवाजी, आपण पाहतोय की मागच्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे हिंदी सक्ती संदर्भातला आणि त्याच संदर्भात RSSची आता महत्त्वाची भूमिका समोर आली। काय सविस्तर याबाबतची माहिती? अगदी थोडक्यात RSSने संघाने एक प्रकारे सरकारचे कान टोचले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण खऱ्या अर्थानं जेव्हा लहान मुलं असतं त्या लहान मुलाचं शिक्षण हे मातृभाषेतून व्हावं असं तज्ज्ञ सांगतात। अशाच काळामध्ये त्याच्यावरती 3 भाषेचं ओझं जे आहे ते लादलं जात आहे आणि हे सातत्यानं तज्ज्ञ देखील सांगत होते। आता संघाने स्वतः या सगळ्या संदर्भामध्ये जे भाष्य केले त्यांनी स्पष्ट शब्दात म्हटलेलं आहे की स्थानिक भाषेमधून प्राथमिक शिक्षण दिलं जावं। त्यामुळं कुठेतरी आता या सगळ्याच्या संदर्भामध्ये जी मातृसंस्था आहे भाजपची, त्यांच्या वतीने एक प्रकारे भाजपचे कान टोचण्यात आलेले आहेत असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सगळ्या संदर्भामुळे ज्या पद्धतीने भाषिक ताणतणाव निर्माण होत आहे त्या दृष्टिकोनातून हा प्रश्न उपस्थित झाला होता। त्यावरती संघाने ही आपली स्पष्टपणे भूमिका जी आहे ती स्पष्ट केलेली आहे। संघाचं म्हणणं असं आहे की शिवाजी, मुद्दा लक्षात आला। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।